गोकुळच्या सत्तेसाठी राजकीय पक्ष किंवा नेत्यांमध्येच नाही तर कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा संघर्ष पेटणार. कारण कर्मचाऱ्यांनाही संचालक होण्याची संधी मिळाली आहे आणि त्यातूनच नवं राजकारण सुरू झालंय. आता हा काय प्रकार आहे म्हणत असाल तर सगळं समजावून सांगते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ या दूध संघाच्या सत्तेसाठी जिल्ह्यातील सर्वच नेत्यांमध्ये आधीपासूनच चुरस पाहायला मिळते. मात्र आता हा संघर्ष फक्त राजकीय नेत्यांपुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर गोकुळच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा सत्ता संघर्षाची चिन्ह दिसू लागली आहेत आणि त्याला कारणीभूत ठरलाय एक निर्णय. आता तो निर्णय काय, तर संचालक मंडळावर 2 कर्मचाऱ्यांची संचालक म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी मागील काही वर्षांपासून सुरू होती. मागच्या सर्वसाधारण सभेत ही मागणी मान्य करण्याचं आश्वासन संचालक मंडळानं दिलं. मग त्यानुसार हा विषय शिरगाव इथल्या मुख्य कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आला. मग त्यानुसार गोकुळच्या संचालक मंडळानं असा निर्णय घेतला की युनियनमधील 2 कर्मचाऱ्यांना संचालक होण्याची संधी देण्यात येईल आणि मग गोकुळच्या इतिहासात पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांना थेट संचालक मंडळावर प्रतिनिधित्व मिळणार आहे. या बैठकीला अध्यक्षपदावर खरं तर नावीद मुश्रीफ उपस्थित होते. आता हा निर्णय जाहीर होताच युनियनमध्येच राजकारण सुरू झालं. पत्रकबाजी, फ्लेक्सबाजी, दबाव तंत्र, गटबाजी हे सगळं वाढलं. कारण आता फक्त 2 जागा आणि इच्छुक मात्र अनेक. म्हणूनच कर्मचाऱ्यांमध्येच संचालक होण्यासाठी चढाओढ सुरू होण्याची आता स्पर्धा सुरू झाली आहे. तरी पुढची प्रक्रिया काय असणार आहे, तर या निर्णयाला संचालक मंडळानं मान्यता दिली असली तरी अंतिम निर्णयासाठी हा प्रस्ताव मात्र राज्य सरकारला पाठवला जाणार आहे आणि मग राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. बरं, निर्णय वरकरणी जरी किरकोळ वाटत असला तरी इसके पीछे भी बडा राज है भाई. म्हणजे बघा ना, गोकुळ दूध संघ कोल्हापूरच्या राजकारणातला सत्ताकारणातला एक मोठं सत्ता केंद्र आहे आणि सत्तेसाठी प्रत्येक गटासाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला हा निर्णय म्हणजे कर्मचाऱ्यांना संचालक बनवण्याचा निर्णय आणि मग त्यातून वाढलेली कर्मचाऱ्यांमधली अंतर्गत स्पर्धा, यामुळे गोकुळमधली समीकरणं आणखी गुंतागुंतीची होण्याची शक्यता आहे. गोकुळच्या सत्तेसाठी बाहेरचा म्हणजे राजकीय नेते मंडळींचा संघर्ष आधीच सुरू होता. आता आतल्या घरात म्हणजे कर्मचाऱ्यांमध्येही नवा सत्ता संघर्ष पेटतोय. याला कर्मचाऱ्यांना मिळालेली ही संधी म्हणायचं की नवं राजकारण? गोकुळच्या रणांगणात पुढे काय घडतंय, तुम्हाला काय वाटतंय, कमेंट करून कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.